25% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. लोकांनी म्हणतात रमांतर गाड्या घेतल्या फरशावारी घेतात काय काय 9 साडी आईचं पाप आहे. तिने स्वतःच्या नातवाला हात लावायचा नाही आणि तिथे सुनानं तिचं पोरग पाळणा घरात ठेवलं पण आजीच्या मांडीवर ठेवलं नाही. 2000 रुपये महिन्याची बाई आहे ना तू पोरग सांभाळायला या बाईला आणि तिच्या सासूच्या मांडीवर बसवलं नाही का. माझी सासू अडाणी आहे आणि माझी सासू अडाणी असली म्हणजे माझ्या मुलाला संस्कार लागतील. अरे तुझ्या मुलाला तू शिकवलं नाही सांभाळलं नाही. बाहेरच्या बाईनं तुझ्या पोराला सांभाळायचं आणि त्याने तुला म्हातारपणी सांभाळायचं हा मूर्ख विचार तू का करायचा. का करायचा का. अरे 12-1 लाख रुपये महिन्याची बाई ठेवा. फाटक्या लुगड्यातल्या मांडीचा जीव 1 मिनिटात नातू झोपतो. नाही आम्ही सुशिक्षित आहोत आमची सासवाडाने. अरे तिथे ज्या फाटक्या लुगड्यातल्या आईचं दूध पिलेल्या नवऱ्याचा पगार तुम्हाला गोड लागतो आणि त्याची आईचा तुम्हाला खेटाळा येतो हा कोणता न्याय. आणि तुम्ही पारायण करता तुम्ही पोथ्या वाचता. असती आई रात्री उशीमध्ये मुंडकं कोतून रडते. एका मुलातून आई बाजूला राहते. ती बाईमध्ये खिडकी आहे भिंत आहे. या इकडल्या खोलीत नातू रडतोय तर तिला तुम्हाला सांगता येत नाही तर ती बाई तिच्या उशीमध्ये मुंडकं कोतून रडते. एक आई नाता मुलगा झोपला म्हणून सांगू शकत नाही. एक मुलगा आईतून व्हायला राहतोय आणि ती सुनगुरु चरित्राचं पारायण करते. हा कोणता न्याय. 2 मिनिटं चिंतन करा चिंतन. आज 7% माणसांना घरांमध्ये म्हाताऱ्या माणसांना फक्त मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत. तर माणसं मेलेली आहेत. काय सगळ्यांचं व्हॅल्युएशन काय. करोडो रुपयाच्या शरीराचं मातेर करून मागची अवलाद पैदा करायची आणि त्या अवलादीने आम्हाला अपमानाची वागणूक द्यायची. याच्यापेक्षा काय तुम्ही चिंतन करा. काय कमावलं तुम्ही. गाडी बंगला 2 BHK 3 BHK काय कमावलं. 22 वर्षाच्या पोराचं लिव्हर खराब झालंय नाही येत का बाबा. नाही 22 वर्षाच्या पोराचे लिव्हर खराब झाले आणि 25 वर्षाच्या पोराच्या अंत्यविधीला त्याच्या बापाला जावं लागतंय. आज महिला मंडळ एकुलते एक पोर 22-24 वर्षाचे पोरं जर कोठरी पिऊन मरत असतील तर त्याला कारण सांगा. लहानपणी आजीची मांडी मिळाली नाही. 2 आई बापांची गमेंट कामाली आज बापानं खांदा दिलाय मुलाला. फक्त बोलायचं नाही कुठे नाही बोलायचं. जो बोलला त्याची क्लिप जो बोलल त्याची बातमी जो बोलल त्याची पट्टी जो बोलल त्याचा गेम. आज 22 वर्षाच्या पोराला खांदा जर बाप देत असेल तर त्या बापानं जगायचं का. त्यांच्या वाट मुलाने मरावं. 12-13-18 वर्षाच्या पोरानं कोटर प्यायची महासाठल्यावरती गाड्या चालवायच्या. गाड्यांवर चौकाचौकाने बसायचं आरडायचं वलायचं कोटरी प्यायच्या मरायच्या आणि त्या नालायकांनी गाड्यांखाली मरायचं आणि त्यांच्या डाव्याला आम्या प्रवचन करायची वड्या आणायच्या पडून. आणि काय वांग सांगायचं का नदीवर आम्या. काय सांगायचं बोला. आज मुलगा गेला तर आई त्याच्या प्रत्यावर रडते. हे दिवस आले. हे दिवस बोलायचं नाही करू. माझ्याकडून मी रोज सांगत असतो या 4 वर्षात एखादा तरुण माणूस मला जर मेला अपघाताने किती वाईट परिस्थिती कुटुंबाची. तुम्ही चिंतन का करीत नाही. आणि तुम्ही जेव्हा मुलं बाळ चांगली बनवाल आणि चिंत निर्माण कराल तेव्हा ती भक्ती घडेल. भक्ती काय आणि देवाचं म्हणणं आहे तुम्ही मला काही देऊ नका पत्रम पुष्पम फलम. मला काय देवाला कोण सांगितलं तुम्हाला. देवाला बोकरू लागतो कोणत्या करत बोकड्याच लागतो मेंढू चालत नाही. हे तुमचे शाळे. देवाचं काय म्हणते. देव कोणा सगळं देऊन घालवा. मग देव असं का म्हणत नाही. आता मी मेंढराला काठवलं मागच्या महिन्यातले मेंढर झाली बोकड झाला. मला या आठवड्यात तुझाच एकदा 1 किलोचा गोळा काढून दे. आम्ही निरीक्षण करीत नाही.
याचं कारण भक्तीचा अभाव आहे. नामस्मरणाचा अभाव आहे. नामाशी विनमुख तो नर सासू सुनेचं कडाक्याचं भांडण का होतं? नामाचा अभाव आहे. नवरा बायको घटस्फोटापर्यंत काय येतात? नामाचा अभाव आहे. 22 ते 13 वर्षाच्या मुली पळून जातात. 13 पळून जाणाऱ्या सगळ्या पोरी अल्पवयीन आहेत. आणि पोरींचा अभ्यास करा तुम्ही. पोरी ह्या 4 वर्षापासून चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही निरीक्षण करा. 4 वर्षापासून नाही कधीच करणार नाही. डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, MPSC दिलेला हाय ब्रिलियंट पोरांच्या पोरी नादी लागत नाही. पोरी नुसत्या भगरी पोरावर प्रेम करणार. भगरी एकदम भगरी पोऱ्या विषया काढल्या, थोडा गालात हसला ती लागली त्याला. आणि पोर काम काय करते? मोटरसायकली चोरीत आहे, हिरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात बांगार बांगार कोणाच्या नादीला हसण्यावाली गोष्टी ना. लव्ह मॅरेज हा एकदम कॉमन विषय झाला. एकदम पूर्वी लव्ह मॅरेज एखाद्याने केलं तर त्याच्या गावात 2-4 दिवस चर्चा करायचं. हे चांगलं नाही बा. आता आपण म्हणतो ना खालची मुलगी गेली असं सरळ म्हणतात. सगळ्याच कॉमन झाले लव्ह मॅरेज करणे. बंगार पोरांसह पळून जाणे. बंगल्यातून पोरी पळून गेल्या, बंगले पडून रोजानं जातात. बंगल्यात राहत होती, चांगली जग मारित होती. भिकार पोराच्या नादी लागली, पळून गेली. बंगल्याकडून मकाचे कंस पडायला बघ. किती दरिद्री पुरी आहेत का नाही? बघ नाही नाही किती दरिद्री पुरी भिकार. त्यानं थोडा बॅलन्स टाकला. परत त्यानं फोन मागितला दिला, त्यानं नंबर मागितला दिला, त्यानं हॉटेलला दिलं चालली. आणि या 2-4 वर्ष महिन्यापासून असं झाले पुरी महाराष्ट्रातल्या बरोबर गरीबच करीन. पुरीने केळगाव मधून बाहेरच्या राज्यात सुरुवात केली. राहती केळगाव मध्ये आणि पबजी खेळली बाहेरच्या राज्यात. आता इथली पोर काय भूकंपात गेली का मेली. मग ते पोरगे तिला बायपासला नाही आलं तर काय बायपासला. किती तरी हसण्यावारी गोष्टी देऊ नका. हा सगळा नामाचा अभाव आहे. ज्या घरात तुळशीला पाणी आहे, वारकरीची सेवा आहे, थोडं ग्रंथांचं वाचन आहे, त्या घरांमध्ये संस्कारात फरक आहे. नाही ज्या घरामध्ये तुळशीला पाणी आहे, ज्या घरात गाईला घास आहे, ज्या घरात मोठ्याचा आदर आहे, ज्या घरात मोठ्या माणसाबद्दल थोडी हे जिद्द आहे, वारकरीची सेवा आहे, त्या घरांमध्ये ह्या गोष्टी लवकर घडत. ते घडतच नाही असं नाही, पण तो वेळ निघून जाते. आणि तो एक वाक्य सांगा, परमार्थातली एकही गोष्ट कधी वाया जात नाही आणि संसारातली एकही गोष्ट टिकत नाही. पाठ करा. म्हणून 50च्या पुढचा आकडा काय? 50च्या पुढचा आकडा काय? 51. त्या आकड्याचा कधी विचार करा. 51 कारण उच्च म्हणून तुम्ही काय 51 म्हणणं नाही. 51 नाही. 51 याचा अर्थ तू आता 50चा झालाय. जगमार संसार सोड, वनात जाऊन बस. 51 म्हातारा झाला तरी कोंबड्यात पाहतो काय आणि पडलेलं म्हातारपणी आपल्याला आता या म्हणून मला न्यायचंच आहे तुला. तुला दत्त जयंतीचा काला होते, तुला नंबर आहेच. आता माझे कुठे गेलेले जाणार भाऊ. तू आता माझ्या पायाला लकडी किती आली. अरे परमार्थाची ताकद राहते. 92 वर्षाची म्हाताऱ्या इना घेऊ नको. ताबड्या नाही, पाबड्या नाही, बीसीत नाही.
पीसीत नाही म्हाताऱ्याला. आता इथं पीसी काय ऍडमिट केलं, तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या भरा तांबड्या काढा, तांबड्या भरा पांढऱ्या काढा, दोन्ही भरा उचला द्या. त्या तांबड्या पिशी अरे पहिलं नाव द्या. अरे 2-4 वर्षापासून डॉक्टर लोकांनी स्लॅबवर पिशी टाकली. तांबड्या कमी पांढऱ्या वाढल्या. काय माझं गोळ्या पाल धुवायची पुरी, उतरला व्हायची पुरी, कोण वाचवायची पुरी, कोण मिटवायची पुरी, कोण जेवताना 3 गोळ्या खाली बसतात येत उठता नाही. म्हणजे आरती जबरदस्त नाही का, तू एकच गोळी घेत कर त्याला नुसते मणक्यात दुखात, खुब्यात दुखात, बॅग नव्हतं ना घेते. आणि इथं UKG ला UKG चष्मा आहे इतकंच असं. तू टीचर दिसते त्याला, तू टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला दोघं जण कसे टीचर म्हणले, पण तुम्ही एका बेंचवर चौघ कसे काय एवढंच बोलतो. आणि 6 लाखाची गाडी त्याला द्यायला कळत काय नाही. किती सामी सीमेने जगल हा पदार्थ ए दगड पाणी तू पाचवे तू नवीन 6वी तुझ्या मागचं सेमी का मराठी सेमी. मिल्क हा पदार्थ सॉलिड लिक्विड और गॅस. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. आगे तुला पांढऱ्या शर्टावर 7वी बापाच्या बायको टिम म्हणतात. तू इतर मला बाप कोणला म्हणतात. तुमच्यापैकी ट्युशन कोणा बटवर करा. ट्युशन वाले बोटवर करा, कोणाकोणाला ट्युशन आहे. ट्युशन वाले सगळे बरोबर करा. तू कितीला आहे? हे बरं कितीला आहे तू? 6वी. तू ट्युशन आहे. तुला मागचं कितीला आहे? पहिलीला आहे. तू ट्युशन आहे ना? किती फी आहे महिन्याला? 300 रुपये. हातकारी करा बाकी 300 रुपये महिना, बरोबर आहे. ट्युशनला तुझी मम्मीला वाचता येतं? मराठी येत, आईला वाचता येतं, पाण्या येतात, हिशोब येतो मम्मीला. आता मला सांगा महिला ABCD तुम्हाला येत नाही, 300 पर्यंत पाडे तुम्हाला येत नाही, थोडं वाचता येत नाही. ह्या पहिलीच्या पोरांना शाळेतून आल्यावर तुम्ही जर ट्युशनला पाठवत असाल, ती पोरं कमकत होतील का बनतील एवढंच सांगा. काय काय त्याला ट्युशन. आणि त्याला शाळेतून आल्यावर जवळ घ्या, वाटीमध्ये भात घ्या किंवा प्लेटमध्ये चपाती चुरून घ्या, त्याला बसायला शिकवा, त्याला ABCD शिकवा, त्याला ख शिकवा. तर त्याचा पाया करायचं काम ऐकलंय ना. 600 रुपये त्याला ते 300 रुपये ते काजू चारा नाही का. हा आता काय नाही तुम्हाला बसायला घेत, घर व्हायला काढता येतं, 2 भावांच्या मारामाऱ्या लावता येत्या, आमच्या बहिणी आमच्यापासून तोडता येत्या, आमच्या तुमच्या बापाचं कल्याण करून घेता येतं. या हा विनोद नाही. पोरांना तुम्ही घरात जिकडं शिकवा तितकं कोणीच शिकवणार नाही. आता ते ट्युशन जातो, किती वाजता शाळेतून? शाळा कितीला राहते ना? शाळा भरती किती तुझी? 10:30. सुटते कितीला? 5:30 आल्यावर ट्युशन किती राहते? आणि ट्युशन वरून येतो किती? जगत काय एवढं. 10:30 ला गेलं, 5:30 आलं नाही तर लगेच ट्युशन वरून आलं ते वाचित.
ते दमदार फेकले फेकले झोपत जेवतच नाही. तिथे आई असं तिने कबूल व्हावं. त्याच्या वेळेला वाचलं नाही त्या. आता ते जर 5:30ला आलं, त्याला हातपाय धुवून थोडं उड्या मारायला लावलं, संध्याकाळी जवळ घेतलं, त्याला आरती शिकवली, त्याला बसायला शिकवलं, त्याला ABCD शिकवली, त्याला जवळ घेतलं, त्याला मोबाईल पासून थोडं दूर ठेवलं, त्याला टीव्ही पासून थोडं दूर ठेवलं. आपल्या जवळ जास्त ठेवून आपण जर त्याच्यावर संस्कार केले तर तो पुढे चांगला का होणार नाही. आणि त्या 2 वर्षाच्या पोराला मोबाईल आहे तेव्हा मूर्खासारखी आई होती, त्याला मोबाईल दिला ना, आकाश स्वयंपाक पोत रडत नाही, सांगाय तरी लाज वाटत नाही. आणि वरून ती बाई काय म्हणते, तू ऐकत नाही. पहिलं म्हणतो 2.5 वर्षाचं पोरग ऐकत नाही. हा 40 वर्षाचा काही शब्दाच्या पुढे नाही. आणि हा अडीच तुझं ऐकत नाही. सगळी दिवार कान भटीत ठेवते, लोकांना ते मोबाईल हातला. हेच केलं मोठेपणी. हे 12-13 वर्षाचे पोरं खून करेपर्यंत काय जातात, 12-14 वर्षाचे पोरं पंप लुटतात, खून करतात, मर्डर करतात. का? हेच केलं मुलीचं. मुलीनं मोबाईल माहिती देऊन टाकला, कधी उचकायचं नाही, त्याची मेसेज पाहिजे नाही. रविवारी पोरगी शाळेत जाते, आईला चौकशी नाही, बिगर डॉक्टरांची जाती चौकशी नाही. पोरगी पळून गेली, आई म्हणते मला अंदाज आला. तू काय ध्यानाला बसलो होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली, तिच्याही भक्ती तिने वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. एक वेळेस 12 कधी करा, पण संस्कार चांगला करा. एक वाटत जर तुमचं मनच समाधानी नसेल तर परमानंद काय करणार तुम्ही? हे मी उभा राहिलो, विदर घरून बायको शिकायला भांडून आलो, काय आपण सांगतो? मी घरातून बाहेर पडताना प्रसन्न असेल तरच तुम्हाला 4 गोष्टी चांगल्या सांगता येतील. मला अबंग सुचेल, कडवं सुचेल, माझं मन प्रसन्न असलं. तीच निष्ठा म्हणून 4थे संत आहेत एकनाथ महाराज आणि 5वे संत आहेत ज्ञानोपारायण. आणि त्या 5 संतांमधला आज अभंग कीर्तनाला घेतलेला ज्ञानोपारायणचा आहे. आता शंका ऐकणाऱ्यांची अशी, त्याला बाप रखमादेव शेवट काय, त्याचं उत्तर एका मिनिटात. परमार्थ करायला 4 कृपा लागतात, शास्त्र कृपा, गुरु कृपा, अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा. माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी इथं बाप रखमा देव. कारण माऊलीचं असेल ज्ञानेश्वरी तुम्ही पूर्ण वाचा. ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही, ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव नाही. थोडी सांगा, देवाचंच नाव ज्ञानेश्वरीत नाही. तुम्ही कधी उचकली मला, पण ज्ञानेश्वरीमध्ये देवाचं नाव. ज्ञानेश्वरीच्या अख्ख्या ओव्या श्री गुरु निवृत्तीनाथाला. ज्ञानोबारायांनी आईचं नाव नाही दिलं, वडिलांचं नाव नाही दिलं, देवाचं सुद्धा नाव नाही. ज्ञानोबारायांनी गुरुच देवाला निवृत्तीनाथाला मानलं. ज्ञानोबारायांची गुरु निवृत्तीनाथ, तेच माझे देव, तेच माझे आई आणि तेच माझे. म्हणून तर श्लोक तयार झालाय, गुरु ब्रह्मा गुरुर देव. आता तुमच्याकडे साधक मंडळी आहे, बरेचसे असतील आहे ना. आता साधक मंडळी मला उत्तर द्या, तुम्ही साधक म्हणून घेताना त्याची लक्षणं तुम्ही कधी वाचली का? लक्षणं सांगा एका मिनिटात. स्थिरावना समाधिस्थ धीत प्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. श्री भगवान त्यांना सांगतात, कामना अंतरातील सर्व सोडोनी जो सोय, आत्म्यातची असे दृष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिना. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, सो तीत प्रज्ञ संयमी. सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता, न उल्हासे न संतोष, गेली ओढून इंद्रिये विषयातून सर्वता. विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेवला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोकली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशाची. कधी विचार त्याचे शेवटपर्यंत किती सुंदर आहे. अर्जुना स्थिती ही ब्रह्मी, पावता न चले पुन्हा.
त्रिकोणी अंतकाळी ब्रह्म निर्माण ही साधक स्थिती आहे. नुसतं लोकांना दाखवायला साधक तर आतलं भागवत वाढवा. तुम्हाला माहिती मला हे दुर्बल असे चिंतते चंचल दिसे त्यासी वरू अर्विकारू सोम भाव सागरू उतरोनी पहिलं पारू. याचा कसा विचार करा, याचा विचार करा. याचा विचार करायला प्रमाण असं आहे साधकाची दशा उदास. पण कधी 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 बापापेक्षा आईपेक्षा ज्याची गुरुवर निष्ठा आहे त्याचं हे काम. माझे गुरुच कोण आहे? निवृत्तीनाथ आहे. म्हणून माझे सगळे अभंग त्यांच्या चरणावर म्हणून अभंगाला शेवट वापरक ना देऊन माझे गुरु जनार्दन स्वामी म्हणून एका म्हणून अभंग तयार केला श्री गुरु सारिका आष्टा पाठी. पण त्याला ओवी केली महाराज. ओवी इतकी सुंदर केली. ओवी पहा किती सुंदर केली. अजून एक ओवी गाथ्यातल्या प्रमाणे राजयाची कांता. हो आणि माऊलींत ओवी लिहिली समर्थाची कन्या काय पुरांत. तुम्ही चिंतन करीत आहात आणि ते चिंतन गुरुने केल्यामुळं मी अभंग लिहिला देवरू. आता आज कीर्तनाला घेतलेला बापा देव रे शाळेतले पुरे बैठे बैठे साव रिलॅक्स साव. नवी वाला कोण येतं? नवी वाला नवीन आहे सेमी का मराठी सेमी चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In third chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? What is the name of the Purin मध्ये कोण आहे नवीला? What is the name of that scientist? Newton's first law of motion, Newton's second law of motion, and Newton's third law of motion. Correct? My action and reactions are equal. But their direction is opposite. It is called दावीला कोण येतं? आता काला कबूल होतो. दावीवाला कोण येतं? दावीवाला इथं तो तिघ जण दावीला तो लाल शर्टवाला दावीला काय मागचा दावीला तू मग कितीला आठवीला दावीला कोण येतं? तुम्ही दोघं दावेले सेमी का मराठी सेमी चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फर्स्ट चॅप्टर केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ अँड केपलर थर्ड लॉ. इन चॅप्टर नंबर 4 पेपर नंबर 1 in chapter number 4 paper number 1 one diagram is as follows. What is the name of that figure? चौथ्या प्रकरणामध्ये अशी एक आकृती आहे तुमच्या पुस्तकाच्या विज्ञान पेपर 1 मध्ये चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In fourth chapter, one figure is as follows. What is the name of that figure? Left hand rule and right hand rule. But what is the name of that scientist? Fleming's right hand rule and Fleming's left hand rule. Correct. मग 8 element rule कुणाचा आहे? हा? 8 element rule. 8 element rule chapter number 3. न्यूलँडचा अष्टकाचा नियम, डोबे रायनरचा त्रिकाचा नियम, मेंडेलिफचा आवर्त सारणीचा नियम. तिसऱ्या प्रकरणात पहिल्या प्रकरणात केपलरचे 3 नियम. करेक्ट. हो चॅप्टर वर स्टेटचा चौथ्या प्रकरणात वर स्टेट. तुम्ही किती प्रकरणापर्यंत आले? सरळ झालं. मग 9व प्रकरण झालं का? अल्केन अल्कीन अल्कलाइन कार्बन कार्बन सिंगल अल्केन कार्बन कार्बन डबल अल्कीन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अल्कलाइन. मग CnStn plus 2 अल्कीन CS plus CnStn minus 2 मग CH4. What is the name of that element? Ethane. Ethane, propane, butane, heptane, hexane, octane. In chapter number 9, correct? करण्यासाठी गेला काय
काय झालं कुणी उचकीत नाही. आता फुलकोणी पाहिलं दहावीवाली फुल 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 पाहिलं फुल पाहिलं दहावीला फुल सुरू होतं कसं तुम्ही पाहिलं कसं नववीला गुलाबाचं सुरू होतं जवळ. आता मला फुलाचे भाग सांगा दहावीवाली. हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स? 4 पार्ट. नाव मी सांगतो तुम्ही सांगा. मी सांगतो इंग्रजी सांगा मराठी इंग्लिश मध्ये सांगा. कॅलिक्स corolla androecium and gynoecium. There are 4 parts of flowers. Correct. It has a 2 root system, taproot system and fiber root system. Taproot and fiber root. So a flower has a 4 parts: calyx, corolla, androecium and gynoecium. नवी वाला कुठे गेला? फुल पाहिलं तो फुल. नवीला फुल पाहत असतो कसं पाहिलं नाही. नवीला गुलाबाचं सुरू होतं दहावीला त्याला पाकळ्या येतात. आता लय सुंदर उत्तर आहे. आता सगळे पोरं सांगा. फुलाला मकरंद खायला कोण येतो? भुंगा येतो बरोबर. फुलाला भाग किती? 6. मराठी सांगतो निदर्पुच्छ, दलपुच्छ, पुमंग आणि छाया. फुलाला 4 भाग आहे. मग एक रिकामी जागा तुम्ही सांगा मला पोरं पुरी सगळे. फुलाच्या पाकळीवर बोट फिरवल्यास बोटाला टिंब चिकटता. परागमन चिकटतात. फुलाच्या पाकळीवर बोट फिरवल्यास याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ जर्मिनेशन असा प्रकार आहे दहावीच्या पुस्तकात. आणि आता मला सांगा फुलावर मकरंद तयार पुंगा खायला. बोला लाल शाळे तुम्ही बोला पाठवला. पुंगा मकरंद खायला आला. तो आला का बोलावला? आला. बरं आल्यानंतर त्या पुंग्याला मकरंद आवडला आणि आवडल्यानंतर पुंगा तिथून उठायला तयार नाही. याचा अर्थ त्या पुंग्याला मकरंदाची काय लागली? गोडी. तुमच्या चॅटिंग कोण करतं? चॅटिंग किती टाइम करते चॅटिंग? चॅटिंग करतो ना. त्या चॅटिंगचा छंद जर त्याला लागला ना तो काय आलं मला तुम्हाला वाटतं मोबाईल मुळे लय फायदे झाले. वाचन कमी झालं, एकमेकांशी बोलणं कमी झालं, बैठक कमी झाली. बैठक तर कोणात राहिले नाही. त्यामुळे चॅटिंग करताना तुम्ही दहावीवाले काय नाबाड बोलत की नाव सगळं सांगतो. त्या चॅटिंगचा जर छंद लागला ना तर माणूस आता एवढं चॅटिंग. त्या मुंग्याला माणसाला तर चॅटिंगचा छंद लागला असं म्हणतात. आपल्याला काय ते आयुष्य माझ्या मोबाईलला काहीच नाही. आपला मोबाईल आधी झाला कधी बिघडत नाही. त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला फेसबुक नाही, कोण न्यायालय तपास नाही, कोण आहार तपास नाही, कोणाची काही घेणं नाही. तो मोबाईल सेकंदावर लावेल. येस नो मुलं तिकडं काय घ्या ज्याला गरज येतो आपल्याकडे. माझा मोबाईल 1च सेकंद वापरतो. कुणी बोलू 1च सेकंद आणि मी 2-4 लाख वापरतो दिवसभरात. मोबाईल नाही पडल्या झोप. त्यामुळं कोण मिळालंय त्याचा तपास नाही. माणसं काय झालं रिलॅक्स होतो माणूस. आणि ती हातात खोकला असलं ना एकटी बसत काय होते त्या शिळीगार नाही बोलले इकडे काय वाटत. त्याच्यामुळे मी दुकानातून गेलो. मुंग्याला मकरंदाची काय लागली बसलं. मुंग्याला मकरंदाची गोडी लागली का तो मुंगा मकरंदाला सोडू शकत नाही. अज्ञान शिवावर गुरुची कृपा झाली आणि नामाचा जर छंद लागला तो आत्मानंदाला सोडू शकत नाही. त्याला गोडी कशी लागावा?
लाकडाला उंगाला लागला किती कडक लाकड असल्या त्याला छिद्र काढतो. आता तोच मुलगा जर फुलात गेला आणि अंधार पडल्यावर जर पाकळ्या पेटल्या तर रातभर त्या भुंग्याला पांढरे फुलातून बाहेर येता येत नाही. आता लाकूड पोखरणारा भुंगा पाकळी तुडू शकत नाही का? तुडू शकतो, पण त्यातला मकरंद त्याला इतका मोहित करतो का तो ती पाकळी तोडू शकत नाही. तसं याला आत्मज्ञान आलं का याला नामचिंतन इतकं मोहित करतं का संसाराची आसक्ती त्याला राहत नाही. आता अशी काही जर कीर्तनाला आले ना नातू घेऊन तिथं भागवत ध्यानात राहत. नातू असला का ती असते ती फक्त टाइमपास म्हणून येते. तिला ते राम दुखत होता संत संत एवढंच होता काय माहिती. याच कारण आहे आजीचं चित्त नातवाच्या खेळण्यात आहे, तिला अभंग शिकाई गेलं नाही. तसं आपलं चित्त संसारात गेले, आपल्याला देव शिकाई गेलं नाही. पण पाया पुढे सांगतो योग्य काळ आला, योग्य गुरु भेटला, प्रारब्ध अनुकूल झालं, नाम चिंतन जर केलं तर हाच देव आहे. या पुढावर आरूढ होतो करोनी प्रबोध संत पार उतरले. ते संत उतरले. मुंग्याला जशी मकरंदाची मुली लागली तसेच आपल्याला मुली लागली. काही मुलींना प्रियकर इतका प्रिय असतो ना, ती प्रियकर म्हणते मा बाप मा दुश्मनी. पूर्ण खरे का खोटे? तुम्ही आम्हाला नाही म्हणून खरं आहे, बरोबर आहे. हा, ती बापाला जुमानी नाही, भावाला जुमानी नाही, पाहुण्यांना जुमानी नाही, समाजाचा ते अजिबात विचार करीत नाही. कारण ती त्या प्रिय करावर काय झाली भीती. म्हणजे पागल झाली, ती इतकी पागल झाली तर तिला आईबाप समजत नाही. पण नामाने शरीर इतकं पागल व्हावं तर त्याला देव सोडू काही सुचू नाही. हे मला काय एवढं विषय नाही. अजिबाई म्हणते मी गेलो मला एक गोष्ट सांगा, तुम्ही 8 दिवस लोकांना विसरू नका, लोक लगेच विसरतात. लोकांना काय तुमचं घेत नसतं. आपल्याला सगळं भ्रम आहे. मी नसलो काय होईल काय होत नाही. काय होत तुम्ही एक 8 दिवस गावाला जाऊ का काय माणसं इतर करीत नाही गेला का? काय माणसं दिंडी जर गेले तर परत येईपर्यंत करते सोडून उद्या तर नाही ती दिवाळी आपल्याला वाटतं काय नाही. हा फक्त प्रवे त्या प्रभाचं नाव आज्ञा नाही. काय नाही असं प्रवे